आज 1 फेब्रुवारी 2025 शनिवार केंद्रीय अर्थसंकल्पीय बजेट सादर करण्यात आलं। म्हणजेच युनियन बजेट हे सादर करण्यात आलं आहे। निर्मला सीतारामन यांनी सकाळपासून लाईव्ह अर्थसंकल्पीय बजेट हे सादर केलं आहे। त्यातील काही व्हिडिओ, काही आतापर्यंत जे अर्थसंकल्पामध्ये मुद्दे झाले त्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पोस्ट केले आहेत। आत्ताचा सर्वात मोठी अपडेट म्हणजे या अर्थसंकल्पात आयकर रचनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे। आता 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे। या उपायांमुळे करदात्यांना आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे। नवीन कर रचनेनंतर प्रत्यक्षात किती फायदे होणार याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत। आपण या गोष्टी सोप्या करून पाहणार आहोत। म्हणजे युनियन बजेटमध्ये ज्या आयकर म्हणजेच टॅक्स डिस्ट्रीब्युशन केलं त्याबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहेत आणि त्या शंका आपण आजच्या व्हिडिओमधून दूर करणार आहोत। सांगितलं आहे 12 लाखांपर्यंत जर उत्पन्न असेल तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा कर आकारला जाणार नाही, परंतु त्याचं डिस्ट्रीब्युशनही करण्यात आलं आहे आणि त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहेत। या शंका आपण दूर करणार आहोत आणि डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहाच, परंतु त्या अगोदर एक लाईक नक्की करा। पाहूयात कर डिस्ट्रीब्युशन कसे आहे आणि तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे। तर 12 लाखांपर्यंत कर नाही असं माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केले। आता 12 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरण्याची गरज नाही। नवीन कर प्रणाली अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे। यापूर्वी 7 लाख रुपयांच्या कमाईवर कोणताही कर भरावा लागत नव्हता। स्टँडर्ड डिडक्शन फक्त 75,000 रुपये ठेवण्यात आले होते आणि 12 लाखांच्या पुढे उत्पन्न असलेल्या करदात्यांनाही अर्थमंत्र्यांनी दिलासा दिलेला आहे। म्हणजे या बजेटमध्ये हा दिलासा दिलेला आहे। आता थोडक्यात आपण हे कर डिस्ट्रीब्युशन काय आहे ते पाहूयात आणि त्यानंतर इन डिटेल एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला हे डिस्ट्रीब्युशन कसे आहे ते। थोडक्यात आपण अगोदर हे पाहूयात। 0 ते 4 लाख उत्पन्न टॅक्स फ्री, त्यानंतर 4 ते 8 लाख उत्पन्न 5%, त्यानंतर 5% टॅक्स, त्यानंतर 8 ते 12 लाख उत्पन्न 10% कर, 12 ते 16 लाख उत्पन्न 15% कर, त्यानंतर 16 ते 20 लाख उत्पन्न 20% कर, 20 ते 24 लाख उत्पन्न 25% कर आणि 24 लाखांपुढे जर उत्पन्न असेल तरी 30% कर इतका असेल तरी पण तुम्हाला यातून फायदाच होणार आहे आणि तो फायदा कसा होणार आहे तेच आपण इन डिटेल पाहणार आहोत। तर मोदी सरकारने केवळ 12 लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांनाच दिलासा दिलेला नाही, तर 12 लाख ते 50 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांनाही मोठा दिलासा दिला आहे। 12 लाख उत्पन्न असलेल्या करदात्याला 80,000 रुपये फायदा मिळेल, तर 16 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्याला 50,000 रुपयांचा फायदा मिळणार आहे। हेच उत्पन्न 20 लाख रुपये झाले तर 90,000 रुपयांचा फायदा मिळणार आहे आणि हेच उत्पन्न 24 लाखांचे वार्षिक उत्पन्न असल्यास त्याला 1,10,000 रुपयांचा फायदा मिळणार आहे। 1,10,000 रुपये त्यातून तुमचे वाचणार आहेत। त्यानंतर 50 लाखांपर्यंत कमवणारे करदाते हे 1,10,000 रुपये बचत करू शकतात। आता हे झालं तुम्ही बचत कसे करू शकता, परंतु आतापर्यंत हीच कर प्रणाली कशी होती, तर सध्या नवीन कर प्रणालीमध्ये 3 लाख रुपयेपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही, तर 3 ते 7 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5% कर आकारला जातो। 7 ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10% कर आकारला जातो आणि सध्या 10 ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10% कर हा आकारला जातो। बघा ही आत्ताची सद्यस्थिती आहे, परंतु आता मागे आपण पाहिलं की जे बजेटमध्ये आज काय सादर केलं आहे आणि ते आपण डिटेलमध्ये पाहिलं आहे। सो व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ करदात्यांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद।